अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बऱ्याच मोठ्या अ, विश्रांतीनंतर मी आज तुमच्या समोर आहे. अ, एक दत्त जयंतीचा एक दिवस रविवार गेला आणि माझे स्वास्थ्य ठीक नसल्यामुळे सुद्धा हं, मी येऊ शकलो नाही. तर आजपासून परत माझी तब्येत आता बरी आहे. डॉक्टरांनी परवानगी दिली, बेड रेस्ट झाली, सगळं झालं. तर हे तुम्हाला सांगायचं होतं. म्हणून मग आता परत आजपासून माझं हे प्रबोधन चालू राहील. दुसरा मुद्दा असा आहे की आपलं काम अतिशय प्रोग्रेसमध्ये चालू आहे. मी काही व्हिडिओज पण बनवलेले आहेत आणि ते व्हिडिओज तुम्हाला मी पाठवेन, आपल्या ग्रुपवरही टाकायला सांगणार आहे. हं. तर ते तर ते व्हिडिओ पण तुम्ही पाहू शकता. आणि आता प्रगतीचे लेटेस्ट व्हिडिओ जे आहेत ते म्हणजे विटकाम जरा बऱ्यापैकी वर चढलेलं आहे. 5 एक फुटापर्यंत झालं आहे कालच्या दिवसामध्ये. आणि अजून एक 4 फूट झाल्यानंतर डोम सुरू होईल. हां, नंतर डोम आणि मग कळस असं आहे. तर आपलं शेड्यूल साधारण फर्स्ट वीक जानेवारीचा म्हणजे 7-8 तारखेपर्यंत आपला हे मुख्य भिंत काम पूर्ण होईल. त्यामुळे प्रगती वेगाने आहे आणि सगळ्यांचं सहकार्य आहे. कामगार पण संख्येने वाढलेले आहेत. काम अतिशय चांगलं चालू आहे. आता फक्त मला फंड्सबद्दल ज्यांनी ज्यांनी दिलेत त्यांना मी म्हणत नाही, कारण बऱ्याच लोकांचे आपल्या जे श्रोते आहेत त्यांनी बऱ्याच लोकांनी फंड्स दिलेले आहेत. आणि अजून बरेच काही राहिलेले आहेत. तर त्यामुळे ज्यांचं देणं नाही झालं तर त्यांनी शक्य तितकं द्यावं. आणि अगदीच अवघड असेल तर त्यांनी महिन्याला 1,000 रुपये अशा पद्धतीने दिलं तरी चालेल. म्हणजे रिकरिंग तुम्ही दिलं फंड्स तर म्हणजे रिकरिंग एक्सपेन्सेस जे असतात तर त्याला मला त्याचा लाभ होऊ शकेल. तेव्हा ज्यांना जे शक्य आहे, बाकी बऱ्याच लोकांनी खूप मोठ्या मोठ्या अमाऊंट्स दिलेले आहेत, तर त्यांच्याकरता माझं निवेदन नाही आहे. तर ज्यांनी अजिबात एकही रुपया दिलेला नाही आहे त्यांच्याकरता मात्र निश्चितच आहे. आणि त्यामुळे त्यांनी या या ह्या ह्याच्यामध्ये क्यू आर कोड पण तुमच्याकडे आला नसेल तर मी आज परत एकदा पाठवतो. आपल्या ग्रुपवर क्यू आर कोड पाठवेन, बँक अकाउंट्सचे डिटेल्स पाठवेन. तर तुम्ही त्याचा उपयोग करून तुम्ही फंड्स पाठवू शकता. कारण आता म्हणजे जेमतेम झालेलं आहे, तर काही फार एक 15 दिवसाचे फंड्स आहेत समजा. त्यामुळे आपल्याला फंड्स उभे करणं ही आवश्यकता आहे. तर ते एक मला निवेदन द्यायचं होतं. तर सगळ्यांनी त्याचं थोडं गांभीर्याने त्याची नोंद घ्यावी आणि आपल्याला जे शक्य आहे ते अवश्य पाठवावं, जेवढं शक्य आहे तेवढं. हं. ठीक आहे, चला. तर हे एक निवेदन करायचं होतं. तर मुख्य विषयाला मी सुरू करतो. तर मागच्या वेळेस जो विवेचन चालू होतं त्या विवेचनामध्ये विज्ञान शक्तीबद्दल विवेचन होतं की ब्रह्मतत्वामध्ये आत्मविज्ञान हे प्राप्त होऊ शकतं. आणि जो ब्रह्मवेत्ता आहे त्याला संपूर्णपणे अंतिम सत्याचं ज्ञान होतं आणि विश्वरूप त्याचं जे ब्रह्मतत्व आहे, ब्रह्मांड रूप, तर त्याचं सुद्धा त्याला आकलन होतं. आणि जे ब्रह्मांड रूप आहे तर तीच ही विज्ञान शक्ती आहे. तेव्हा या विज्ञान शक्तीच्या बाबतीत त्यांनी जी काही शंका व्यक्त केली पूर्व पक्षाने आणि त्याच्यावर सिद्धांतीने काय उत्तर दिलंय ते आपण थोडीशी पुनरावृत्ती होऊन आपण पाहूया. तर पूर्व पक्ष असं म्हणतो की परंतु विज्ञान शक्तीच्या विज्ञात्यास तुम्ही जाणू शकत नाही. ज्याला विज्ञान शक्ती काय आहे ही माहिती आहे आणि त्याचा विज्ञाता म्हणजे त्याचा ज्ञाता जो आहे तर तो ह्या त्या ज्ञात्याला, त्या विज्ञात्याला, म्हणजे ज्याला आपण वैज्ञानिक असं म्हणू फार तर शब्द आधुनिक पद्धतीने, तर विज्ञानाला जाणणारा वैज्ञानिक, तर त्या वैज्ञानिकाला तुम्ही जाणू शकत नाही अशी श्रुती असल्याने विज्ञाता म्हणजे आत्म्यास जाणणे तर विरुद्ध असे जाणून येत आहे. म्हणजे त्याला कोण असा जाणतो, असं कोण व्यक्ती आहे ह्याच्याबद्दल आपल्याला पूर्णपणे अ, अज्ञान आहे आणि आपण त्यांना जाणूच शकत नाही. म्हणजेच आत्म्याला जाणण्याच्या विरुद्ध आहे. जो आत्मतत्वाला जाणतो तो आत्मतत्वाला जाणणाऱ्याला सुद्धा जाणतो. ज्यांनी आत्मविज्ञानाचं पूर्णपणे हे आकलन केलेलं आहे तर त्या
आत्मविद्या असा तो आत्मविज्ञाता म्हणजेच तो वैज्ञानिक, याला तुम्ही जाणू शकत नाही असं म्हणणं हे थोडंसं परस्पर विरोधाभास त्या ठिकाणी दिसतो. त्यामुळे त्यांनी हा प्रश्न विचारला आहे की या विज्ञातास म्हणजे आत्म्यास जाणणे तर विरुद्ध असे जाणून येत आहे की त्याला तुम्ही जाणू शकत नाही असं कसं होईल. ज्यावेळेस तुम्ही ब्रह्मवेत्ता व्हाल तेव्हा दुसऱ्या ब्रह्मवेत्त्याची ही जाणीव तुम्हाला होऊ शकेल, आणि असं होत नसेल तर ते परस्पर विरुद्ध आहे, कारण असं त्याचं म्हणणं आहे. त्याच्यावर आता उत्तर देतात सिद्धांती. सिद्धांती म्हणतात की अशी बाब नाही आहे, अशा प्रकारच्या विज्ञानाने या श्रुतीस विरोध होत नाही. हा तर दृष्टीचा दृष्टा आहे, अशा प्रकारे त्याला जाणल्यास जात असतं. याच्याशिवाय अन्य ज्ञानाची अपेक्षा न होण्याच्या कारणाने देखील या कथनामध्ये विरोध येणार नाही. दृष्ट्याची दृष्टी ही नित्यच असते असे ज्ञान होऊन गेल्यावर त्या दृष्टीस विषय करणाऱ्या कोणत्याही अन्य दृष्टीचा विषय करणाऱ्या दृष्टीची अपेक्षा होतच नाही. तर तिथे एकच एकमेव अद्वितीय ह्याच्यावरच पूर्ण लक्ष आहे, तेव्हा अन्य गोष्टीचा तिथे समावेश होऊ शकत नाही. त्यामुळे अन्य हा शब्द जिथे आला त्या ठिकाणी इथे कुठल्याही प्रकारची अपेक्षा तुम्ही ठेवू शकत नाही. म्हणून एक ब्रह्मवेत्ता आणि दुसरा ब्रह्मवेत्ता ही जी ह्या ठिकाणी अन्य दृष्टी ही निर्माण होऊ शकते. तेव्हा यापासून तर दृष्ट्याचा विषय करणारी दृष्टीची आकांक्षा ही म्हणजे इतरांना अन्य ब्रह्मतत्वाच्या व्यतिरिक्त अन्य काही आहे अशा प्रकारची जी काही आकांक्षा असते तेच अज्ञान आहे. आणि जो खऱ्या अर्थाने जो दृष्टा आहे, जो आत्मस्थितीमध्ये गेलेला आहे, त्याच्या अशा प्रकारच्या आकांक्षा सुद्धा त्या निवृत्त होऊन जात असतात. कारण की त्याचे हे असे होणे असंभवच आहे. जी वस्तू विद्यमान नसते त्याच्यासाठी कोणाचीही आकांक्षा होऊ शकत नाही. म्हणजे ब्रह्मतत्वाच्या व्यतिरिक्त अन्य काही अस्तित्व, अन्य काही गोष्टीचं अस्तित्व आहे अशा प्रकारचं जाणणं, ह्याच्या कारणाने तो त्याच्या त्याच्या आकांक्षा, त्याचा अपपर भाव हा त्या ठिकाणी येतो. म्हणून तिथे त्या ठिकाणी तशा प्रकारची इच्छा ही इच्छेला काही स्थान नाही. त्या कारणाने आत्म्यास जाणा या वाक्याने अज्ञानाच्या आरोपाची निवृत्तीचेच हे निरूपण आहे. आत्म्यास विषय करणे दाखविले गेलेले नाही. आत्मा हा कुठलाही विषय म्हणून होऊ शकत नाही, तर ती आत्मस्वरूपामध्ये प्राप्त होणारी प्रत्यक्ष एकरूपताची प्रतीती आहे. तेव्हा त्या ब्रह्मतत्वाने कोणत्या प्रकारे जाणले यावर श्रुती सांगते आहे की मी दृष्टीचा दृष्टा हा आत्माच आहे आणि मीच ब्रह्म आहे असे जाण. ब्रह्म अर्थात जो साक्षात अपरोक्ष सर्वांतर आत्मा, क्षुधादी विकारांपासून रहित, नेती नेती वाक्य प्रतिपादित, अस्थूल असूक्ष्म इत्यादी विकारापासून असणारे लक्षणे असणारा हा जो आहे, तर तो या विकाराच्या लक्षणापासून परावृत्त झालेला असा तो ब्रह्मवेत्ता तोच मी आहे असे की आपण सांगत असता मी अन्य म्हणजे संसारी नाही, हाही त्याच्यामध्ये अर्थ अध्यारूत होतो. आणि त्यामुळे या प्रकाराने विज्ञानापासून ते ब्रह्मस्वरूपापर्यंत तो होऊन गेलेला आहे. आता इथे विज्ञान हा शब्द मी मागे वारंवार त्याची व्याख्या केलेली आहे, आताही ह्या निमित्ताने मी करतो. तर विज्ञान म्हणजे अधिष्ठानासहित आविष्काराला जाणून घेणं म्हणजे विज्ञान आहे. म्हणजे ब्रह्मतत्वाच्या अधिष्ठानावर ब्रह्मांडाचं पूर्ण व्याप्त अशी ही स्थिती आहे. तेव्हा त्या ब्रह्मांडामध्ये ब्रह्मतत्वाला पाहणे आणि ब्रह्मतत्वाने परिपूर्ण असणाऱ्या त्या ब्रह्मांडाला पाहणे अशी जी दृष्टी असते तीच ही वैज्ञानिक दृष्टी आहे. आणि त्यामुळे त्या विज्ञानापासूनच तो ब्रह्मस्वरूप होऊन गेलेला असतो. अर्थात अब्रह्मरूप अध्यारोपाने बांधून त्याचे कार्यभूत सर्वत्वाशी युक्त होऊन गेलेला आहे. त्यामुळे तो सर्वरूप होऊन गेलेला आहे. त्याचं वैशिष्ट्यच असं आहे की तो विश्वरूप झाला आहे. त्यामुळे मनुष्य जो असे मानत असतो की ब्रह्मविद्येच्या द्वारे आम्ही सर्वरूप होऊन जाऊ, तर हे उचितच आहे. कारण ब्रह्मरूपाचं आकलन होणं आणि ब्रह्मविद्येची परिपूर्णतेने प्राप्ती होणं म्हणजेच तो सर्वत्व भाव त्याच्यामध्ये होतो, तो ब्रह्मांडच स्वरूप होतो. अशा प्रकारे हे जे विचारले गेले आहे की त्या ब्रह्मतत्वाने काय जाणले, ज्याने तो सर्वत्व म्हणजे सर्वव्याप्त होऊन गेला, त्याचे पहिले तर हा ब्रह्मच होता. त्याने आत्म्यास जाणले की मी ब्रह्म आहे आणि त्या कारणाने तो सर्व होऊन गेला
आणि ह्या वाक्याने निर्णय करून दिला आहे गेला की त्या कारणाने देवतांमध्ये सुद्धा ज्याने ज्याने आत्म्याच्या त्या उपयुक्त प्रकाराने जाणले तोच बोधवान आत्मा, तो अर्थातच ब्रह्मतत्व आहे. तेव्हा ब्रह्मतत्वच आत्मा आहे, हे पहिलं विधान आहे. म्हणजे प्रत्येक व्यष्टी स्वरूपामध्ये, प्रत्येक जीवरूपामध्ये जो अभिव्यक्त झाला, आविष्कृत झाला, त्या प्रत्येक आविष्कारामध्ये तो ओतप्रोत ब्रह्मतत्व आहे. फक्त मात्र नामरूपाने तो भिन्न आहे असा आभास आहे. त्यामुळे हे ज्याला कळालं तर त्याला त्या आत्मतत्वाचीही एकरूपता मिळाली आणि तो स्वतः मी ब्रह्मतत्व आहे अशा प्रकारची त्याला सूक्ष्म अशी जाणीव झाली आणि म्हणून तो ब्रह्मतत्वासंदर्भामध्ये त्या ठिकाणी ही गोष्ट सांगतो. त्यानंतर पुढचा भाग. तेव्हा ह्या ब्रह्मविद्येचे फळ हे सर्व भावाची प्राप्ती होणार आहे. याच गोष्टी दृढ करण्यासाठी श्रुती आपल्या मंत्रात उद्धृत करत आहे की कशा प्रकारे उद्धृत करत असतात तर त्या ब्रह्मतत्वास अशा प्रकारे दाखवणारे, अर्थात आपणासच जेव्हा ते ब्रह्मस्वरूप झाल्यामुळे मी ब्रह्म आहे असे समजणारे वामदेव नामक ऋषीस या ब्रह्माच्या दर्शनानेच ही प्रतिपत्ती होऊन गेली आहे आणि असं हे त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झाले आहे. त्यामुळे या ब्रह्मात्मदर्शनामध्ये स्थिर होऊन त्याने अहम मनुरभवम सूर्यश्च इत्यादी मंत्राचा वामदेवांना साक्षात्कार झाला. तदेत ब्रह्मपश्यम या वाक्याने श्रुती सुद्धा ही ब्रह्मविद्येचा ह्या परामर्श करत असते आणि अहम मनोरभवम सूर्यश्च इत्यादी वाक्याने देखील ब्रह्मविद्येचे फळ ही सर्वाभावाची प्राप्ती परमार्थ त्याचा परामर्श ह्या सर्व भावाच्या प्राप्तीतून आपल्याला मिळत असतो. तेव्हा ब्रह्मतत्वास पाहणारे जे वामदेव ऋषी आहेत ते सर्वात्म भावरूप फलास प्राप्त झालेले आणि ह्या प्रयोगाने ह्या मोक्षास ब्रह्मविद्येचे साह्यभूत साधनाने साध्य होणे हे दाखवत आहेत. जसे की भोजन करणारा तृप्त होत असतो, ब्रह्मविद्येच्या द्वारे ते हे सर्वभावाची प्राप्ती हे देवादी महापुरुषास त्यामध्ये विशेष सामर्थ्य होण्याच्या कारणाने होऊन गेली होती. आता वर्तमान युगाचे प्राण्यांच्या आणि त्यांच्यामध्ये देखील हे अल्पवीर्य होण्याच्या कारणाने मनुष्यास त्याची प्राप्ती होऊ शकत नाही, कारण तो पुरुषार्थ त्यात नाही आहे. त्या जोपर्यंत पुरुषार्थ सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला ब्रह्मतत्वाची प्राप्ती होत नाही, हे याच्यामध्ये अध्यारूत आहे. तर पुरुषार्थ केव्हा साध्य होईल? जेव्हा तो स्वधर्माचरणाने धर्माचं आचरण करून तो स्वावलंबी होईल आणि धर्माच्या आचरणाने स्वावलंबी झाल्यावर तो अनासक्त निष्काम होईल. त्यावेळेसच तो हा वीर्यवान होईल. तेव्हा तो खऱ्या अर्थाने पुरुषार्थ सिद्ध केला असं म्हणता येईल. आणि असा पुरुषार्थ ज्याने सिद्ध केला तोच ब्रह्मतत्वास सिद्ध करू शकतो, हे या ठिकाणी इथे सांगितलेलं आहे. त्या मनुष्यास त्याची अशा अल्पवीर्य म्हणजे अल्प पुरुषार्थ असणारा माणसाला ती ब्रह्मतत्वाची प्राप्ती होत नाही. असं जर कोणाचा विचार असेल तर त्यास ही निवृत्त करण्यासाठी, सर्व सर्व इच्छेपासून निवृत्त करण्यासाठी श्रुती पुढे सांगत आहे की या प्राकृत ब्रह्मतत्वास जे समस्त भूतामध्ये अनुप्रविष्ट आहे आणि दृष्टी क्रिया इत्यादी ज्याचे लिंग आहे अशा अशा या समये अर्थात या वर्तमान कालामध्ये देखील जो कोणी बाह्य विषयांच्या अभिलाषेने मुक्त होऊन आत्म्यासच मी ब्रह्म आहे अशा प्रकारे जाणत असतो, अर्थात उपाधिजनित मिथ्या ज्ञानाने आरोपित विशेषांचा बाध करून जो असा अनुभव करून घेत असतो की मी ज्यामध्ये संसार धर्माचा गंधही नसतो असे अंतर आणि बाह्य रूप शून्य अशा स्थितीमध्ये तो शुद्ध ब्रह्मच आहे. ते अविद्याकृत असर्वत्वाची निवृत्ती होऊन जाण्याने ब्रह्मज्ञानाच्या द्वारे हे सर्व होऊन जात असते. महान प्रभावशाली वामदेवादी अथवा मंदवीर्य आधुनिक पुरुषामध्ये ब्रह्म अथवा त्याच्या विज्ञानात काही अंतर नसते. आधुनिक पुरुषामध्ये ब्रह्मविद्येच्या फलाची अनिश्चिततेची शंका केली जात असते. ह्या कारणाने श्रुती सांगत आहे की महाप्रभावशाली देवगण देखील उपयुक्त विधीने त्या ब्रह्मतत्वास जाणण्याची अभूतीस अर्थात ब्रह्मरूप सर्व भावास न होऊ देण्याची हे सामर्थ्य ठेवू शकत नाही. अन्य कोणीही ब्रह्मतत्वाशी एकरूप होण्याच्या ह्या सर्व भावाला अडथळा आणू शकत नाही असं यांनी सांगितलंय. तर मग आरोप करणे कसे होईल? मग त्याच्यावर
किंवा देवदेवतांना किंवा इंद्रादी देवतांना आपण ब्रह्मतत्वाशी एकरूप होण्याच्या प्रयत्नामध्ये अडथळा आणू शकतात, अशी आशंका का घ्यावी, असं यांचं म्हणणं आहे. परंतु ब्रह्मविद्याच्या फलाची प्राप्तीमध्ये विघ्न करण्यामध्ये देवादी समर्थ होत असतात, अशी शंका का होत असते. यावर ते सांगतात, कारण की देवदेवतांच्या प्रती मनुष्य तर ऋणवान असतो. जसे की ब्रह्मचार्याच्या द्वारे ऋषीद्वारा यज्ञकर्माने देवतांना आणि पुत्रोत्पादनद्वारा पितरांचे तो ग्रहण करत असतो, तेव्हा त्यांचे ऋण हे मनुष्यावर असतात. ही श्रुती जन्ममात्रानेच पुरुषास ऋणी करून दाखवले आहे. आणि अथो अयम व आत्मा सर्वेषां भूतानां लोकहा, या श्रुतीमध्ये मनुष्यास पशुरूप दाखविले आहे. आणि हे असे दाखविले जाण्याच्या कारणानेच ज्या प्रकारे उत्तम ऋषी देणारा आणि ऋण देणारा त्यास कष्ट देत असतो. मनुष्य हा जन्मतःच ऋणी आहे, ऋणामुळेच त्याचा जन्म झाला आहे आणि त्याच्यावर अनेक प्रकारचे ऋण निर्माण होतात, असे या ठिकाणी विवेचन केले. तर त्याचप्रकारे देवगण देखील आपल्या ह्या वृत्तीचा निर्वाह करण्यासाठी परतंत्र मनुष्याच्या प्रती अमृतत्व प्राप्तीमध्ये विघ्न करू शकतात, अशी शंका ही न्यायच वाटू शकते. देवगण आपल्या या पशूंची आपल्या शरीराच्या समान रक्षण करत असतात. एक एक पुरुषांची अनेक पशुबरोबर समता करून श्रुती त्यास देवादिकांची फार मोठी कर्माधीन वृत्ती या ठिकाणी दाखविली आहे. पण हे सांगेल की या कारणाने त्यांना हे प्रिय नाही की मनुष्य या आत्मतत्वास जाणून घेईल. म्हणजे मनुष्याने आत्मतत्वास जाणण्याबद्दल देवदेवतांना सुद्धा ही अशी इच्छा नसते. आणि ते म्हणतात की मुळातूनच हा मनुष्य जो आहे हे अल्पज्ञ आहे आणि तो पुरुषार्थापासून तो परावृत्त झालेला आहे. तेव्हा त्याला मुक्ती कशी मिळेल आणि त्याला आत्मतत्वाची प्राप्ती कशी होईल. तेव्हा जर ती करत असेल तर त्याला ती करू द्यायची नाही, असंही ते देवदेवता म्हणून त्या ठिकाणी ते अडथळा आणू शकतात. आणि असं म्हणाले की ज्या प्रकारे पुरुष आपल्या शरीरास अविनाशी व्हावे अशी इच्छा करत असतात, त्याचप्रकारे जो असे देवतांपासून ऋण होण्यावर आपले कर्तव्य जाणत असतात, त्यांचे देवादी समस्त भूत अविनाशाची इच्छा करत असतात. परंतु ब्रह्मज्ञान होऊन जाण्यावर परार्थ अर्थात अन्याचा उपयोग होण्याची निवृत्ती होऊन जाण्याने त्याचे हे देहात्मक आणि देवपशुत्व तेथे त्या ठिकाणी हे राहत नाही, असा हा अभिप्राय उपयुक्त अप्रिय आणि अरिष्टी वाक्याने विदित होत असतो. त्यामुळे ब्रह्मविद्यास ब्रह्मविद्येचे फल प्राप्त होण्यामध्ये हे कुठलेही देवगण विघ्न करतील आणि ते प्रभावशाली असतील, अशी ही शंका त्यांनी मांडलेली आहे. तेव्हा या शंकेला पुढे ते बोलतात की अशी गोष्ट असेल तर मग अन्य कर्मफलाच्या प्राप्तीमध्ये देखील विघ्न करणे देखील हे देवतांच्यासाठी जल पिण्याच्या समान सुलभ आहे. तेव्हा तर अभ्युदय, भोग आणि निःश्रेयस इत्यादी मोक्षाच्या साधनेच्या अनुष्ठानामध्ये सुद्धा विश्वास होऊ शकत नाही. कारण अशा प्रकारे अचिंत्य शक्तिसंपन्न होण्याच्या कारणाने ईश्वर देखील हे करण्यामध्ये समर्थच आहे. आणि काल, कर्म, मंत्र, औषधी व तपाचे देखील अधिक श्रेष्ठत्वाचा प्रभाव आहे. शास्त्र व लोकात फलाची प्राप्ती अथवा अप्राप्तीमध्ये त्यांचा हेतू प्रसिद्धच आहे. त्या कारणाने देखील शास्त्राच्या अनुष्ठानामध्ये अविश्वास होईल, असा हा प्रश्न आहे. तर समाधान असं दिलेलं आहे त्याचं की असं होणारच नाही, कारण की सर्व पदार्थाचे अ, निश्चित असे ग्रहण केले जात असते आणि जगतामध्ये सुखदुःखादी वैचित्र्य हे पाहिल्या जात असते. आणि जर यांना स्वाभाविक मानला जाईल तर या दोनही गोष्टी होणे हे संभवच नाही. कारण एका बाजूला आपण म्हणतो की या सुखदुःखाचा तो भोग घेतोय आणि दुसऱ्या बाजूला म्हणतो की तो आत्मतत्वाशी अभिन्न आहे. तर ह्या दोन गोष्टी या परस्पर विरुद्ध असल्यामुळे एकाच वेळेस ते संभव होऊ शकत नाही. सुखदुःखादी फलाचे निमित्त कर्म आहे आणि ह्या वेद, स्मृती, न्याय आणि लोकाद्वारे सुखदुःखादी फलाचे निमित्त कर्म आहे. या वेद, स्मृती, न्याय आणि लोकाद्वारे गृहीत पक्षाचे निश्चित होणावर हे
निर्विवाद सिद्ध होते की देवता, ईश्वर आणि काल तर कर्मफलाचे विपर्याय करणारे तर नाहीच. कारण की जसं कर्म आहे तेच फल मिळणार. त्या फलांपेक्षा अधिक फल देणे किंवा कमी फल देणं हे देवता, ईश्वर आणि काल या तिघांच्याही हातामध्ये नाही आहे. त्यामुळे की ते कर्मानुष्ठानाच्या अपेक्षित ते कारकच आहेत. देव, काल आणि ईश्वरादी कारकांच्या अपेक्षा न करता तर मनुष्याने आपले शुभ अशुभ कर्म स्वतःहून संपन्न अ, करणे हे आवश्यक आहे. आणि त्यांना ह्या देवदेवता आणि ईश्वराचा त्या ठिकाणी तिथे संबंध येतो. पण कसा ते सहाय्यभूत होण्यासाठी जर ते संपन्न होऊन जातील तर जातील, पण ते फल देण्यास समर्थ होणार नाहीत. कारण की फल हे कारकादी अनेक निमित्तास ग्रहण करणे आणि क्रियेचा स्वभावच असा असतो की तिथे कारक आणि क्रिया यांचा हे अभिन्न असा घनिष्ठ संबंध असतो. तेव्हा देवता आणि ईश्वरादी कर्माच्या गुणाचे अनुसरण करणाराच असतो. त्याला ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करता येत नाही. ह्या कारणाने त्याचे कारण हे कर्मात फलप्राप्तीच्या प्रती अविश्वास होऊ शकत नाही. म्हणून त्याचा सिद्धांतच असा आहे की जसं कर्म तसं फल हे निश्चित मिळणार. हीच परमेश्वराची व्यवस्था आहे. त्याच्यामध्ये कोणाचाही हस्तक्षेप होऊ शकत नाही असं या ठिकाणी सांगितले. तेव्हा याच्याशिवाय सुद्धा ह्या देवादिकांचे विघ्न करणे कर्माच्या देखील अधीन आहे. कारण की कर्मांचे आपल्या सामर्थ्याचे कुठेही बाधा होऊ शकत नाही. कर्म, काल, दैव आणि द्रव्यादी स्वभावाचे हे गौण आणि मुख्य भाव अनिश्चित व दुर्विज्ञेय आहे. यापासून त्याच्या कारणाने लोकांचा मोह होऊन जात असतो. कोणाची तरी मत होऊन जात असते की अ, फलप्राप्तीमध्ये कर्मच कारक आहे, अजून अन्य काही नाही. अन्य कोणी सांगत असतात की दैव त्याचा हेतू आहे. अन्य कोणी कथन करतात की काल याचे कारण आहे. कोणी द्रव्याधिकांच्या स्वभावास याचा हेतू दाखवत असतात. आणि कोणाचे मत असे असते की सर्व मिळून या कर्मफलाच्या प्राप्तीचा होत असतो. म्हणजे असे हे कर्मफल का प्राप्त होतात याचे भिन्न भिन्न विचार या ठिकाणी जरी मांडले असतील तरी शेवटी कर्मफलाची प्राप्ती ही कर्मानेच होते. आणि कर्म करणारा कारक जो असतो तोच त्याला कारणीभूत असतो. त्यामुळे यामध्ये कर्माचीच प्राधान्य तेच देऊन पुण्यकर्माने पुरुष पुण्यवान होतो आणि पापकर्माने पुरुष पापी होत असतो इत्यादी वेद आणि स्मृतिवादामध्ये हे प्रवृत्त होत असतात. जर आपल्या या विषयामध्ये यापैकी कोणाकोणास प्रधानतेचा उदय होत असतो आणि त्याच समयी अन्य कारकांच्या प्राधान्य शक्तीचा उदयही होत असतो आणि त्या समयी अन्य कारकांची प्राधान्य शक्तीचा निरोधही होऊ शकतो, होऊन जात असतो. तथापि फलप्राप्तीमध्ये कर्माचा अनेक अनेकांतिकत्व हे अप्राधान्य होत नसते. कारण की कर्म हेच त्याला फळाला कारणीभूत आहे. कारण की शास्त्र आणि न्यायाची ही कर्माची प्रधानताच त्यांनी ही निश्चित केलेली आहे. आणि ब्रह्मविद्येच्या फलामध्ये हे अन्य कोणीही देवदेवता हे विघ्न होऊन येऊ शकत नाहीत. कारण ब्रह्मप्राप्तीचे फल तर केवळ अविद्येची निवृत्ती होण्याकरता असते. आणि जे हे सांगितले गेले होते की विद्या ज्ञानाच्या ब्रह्मप्राप्ती रूप फलामध्ये देवगण विघ्न करतील तर त्यामध्ये विघ्न करण्याची देवतांची शक्तीच नसते. का नसते? कारण की ब्रह्मप्राप्ती रूप फल तर ज्ञान होण्याच्या वेळीच प्राप्त होऊन जात असते. अशा प्रकारे ज्या प्रकारे लोकांमध्ये पाहणाऱ्या नेत्रांचा प्रकाशाच्या बरोबरच ज्या समयी संयोग होत असतो त्याच समयी त्यांना रूपाची अभिव्यक्ती होऊन जात असते. अगदी त्याच प्रकारे ज्या समयी आत्म्याविषयी ज्ञान होत असतं त्याच समयी तद्विषयक अज्ञानाचीही निवृत्ती होऊन जात असते. तेव्हा ज्या प्रकारे दीपकामध्ये प्रकाशात राहताना अंधकाराचे अजिबात कार्य राहत नाही त्याच प्रकारे ह्या ब्रह्मविद्येच्या अस्तित्वामुळे अविद्येचा प्रभाव तिथे राहू शकत नाही. तेव्हा ज्यावेळेस जेव्हा ही ब्रह्मवेत्ता जेव्हा की ब्रह्मवेत्ता देवतांच्या आत्मत्वास प्राप्त होऊन जात असतो तर देवगण कोणाच्या द्वारे कोणास विघ्न करणार म्हणजे विघ्न करणार नाही. हीच बाब ही श्रुती सांगत असते. कारण तो ब्रह्मवेत्ता त्या देवतांचा आत्मा ध्येयस्वरूप अर्थात जो संपूर्ण शास्त्रास विज्ञेय असे ते ब्रह्मतत्वच आहे तोच होऊन जात असतो. कारण की आम्ही सांगून चुकलो आहोत की रजत रूपाने भासमान असणाऱ्या
शिंपल्याचे शिंपलेपणाचे ज्ञान होताच जसे भ्रांतीजनित शुभ्रपणाची निवृत्ती होऊन जात असते, अगदी तसेच ब्रह्मज्ञान होण्याच्या समयीच अविद्या मात्र ही व्यवधानाची निवृत्ती होऊन जात असते. तेव्हा आत्म्याच्या प्रतिकूलतेमध्ये देवतांचा प्रयत्न होणे हा संभवच नसतो. जेथे 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 देश काल आणि निमित्ताने व्यवहित आत्मभूत फल होत असते, तेथे अनात्म विषयामध्ये विघ्न करणाऱ्यासाठी देवतांचे प्रयत्न सफल होऊ शकतो. असे येथे देशकाल व निमित्ताने अव्यहित अव्यवहित आणि ज्ञानाच्या उदयाच्या कालात या मनुष्य आत्मतत्वास प्राप्त होऊन जाणाऱ्या या ब्रह्मवेत्याच्या प्रती विघ्न करण्यामध्ये त्यांचा प्रयत्न कधीही सफल होत नाही. कारण की त्यांच्यासाठी त्यांना अवसर मिळणे संभवच नाही. म्हणजे एवनच्या ह्या सगळ्या पूर्ण विवेचनामध्ये असं स्पष्ट सांगितलंय की आत्मतत्वाच्या प्राप्तीमध्ये किंवा ब्रह्मस्वरूप होण्यामध्ये ब्रह्मवेत्ते ज्यावेळेस प्रयत्न करतात, त्या त्या कुठल्याही प्रयत्नामध्ये त्यांच्यामध्ये कोणीही कुठलीही शक्ती ही त्याच्यामध्ये ही अडसर होऊ शकत नाही, अडथळा देऊ शकत नाही. आपण म्हणतो बाबा दैवी आपत्ती झालेली आहे किंवा आपल्याला सध्या देवाचा कोप झालेला आहे आणि म्हणून आपली साधना होत नाही, तर हे म्हणणं जे आपलं आहे ते अयोग्य आहे. ज्यावेळेस कुठलाही मनुष्य ज्यावेळेस साधना करण्याकरता निश्चय करतो आणि ब्रह्मतत्वाच्या साधनेमध्ये तो लीन होतो, त्यावेळेस मग ती दैवी शक्ती असो आसुरी शक्ती असो, ही कोणतीही शक्ती त्याला अडथळा आणू शकत नाही. पुष्कळ पुराण कथामध्ये असं म्हटलेलं आहे की बा अरे हा इंद्रदेव जो आहे तो तुम्ही ब्रह्मपद प्राप्त कराल आणि माझं महत्त्व कमी होईल म्हणून तो तुम्हाला परावृत्त करतो ब्रह्मतत्व प्राप्त करण्यापासून, तो अडथळा आणतो. तर ह्यांनी हे सगळं मत खोडून टाकलेलं आहे की जो मनुष्य आपल्या स्वधर्माचं आचरण करत करत ज्यावेळेस तो साधना करतो, अनासक्त होतो, निष्काम होतो, तेव्हा त्याचा ह्या प्रकृतीशी संबंध नष्ट होतो. आणि हे सर्व जे काही अडथळे किंवा प्रारब्ध पूर्वकर्मफल ह्या सगळ्या गोष्टीचा इथे संबंध नष्ट होतो. एकमेव हे एकच पथ त्या ठिकाणी मुक्तीचा पथ मिळतो की ज्याच्यामध्ये कोणीही अडथळा करू शकत नाही. हे ह्या विवेचनाच्या निमित्ताने आपल्याला समजून घेतलं पाहिजे की आपण जर समजा स्वामींच्या भक्ती करायचं ठरवलं तर त्या ठिकाणी बाबा मला काही वावशक्ती हे करू देत नाहीत असं म्हणणारे काही मला भक्तगण मला मिळाले. तेव्हा मी म्हटलं की बाबा ही तुमची खरी जर भक्ती असेल तर त्या ठिकाणी कोणाचाही त्या ठिकाणी प्रवेशही होणार नाही. आणि जो प्रकृती संबंध विच्छेदाच्या प्रक्रियेमध्ये स्वधर्माचरण स्वावलंबन आणि अनासक्त होतो, तर त्याला ही कुठल्याही प्रकारची प्राकृतिक व्याधी ही होऊ शकत नाही. तो त्या ध्येयापासून परावृत्त करण्याची कोणाचीही शक्ती नाही आहे असं या ठिकाणी विशेषत्वाने हे विवेचन केलेलं आहे. तेव्हा हे आपल्याला परिपूर्णपणे समजणं आवश्यक आहे. आणि म्हणून प्रत्येक भक्ताने जेव्हा आपण साधना करतो, जप करतो, तेव्हा आपल्याला कोणीतरी अडसर आणतोय, आपल्याला कोणीतरी अडथळा आणतोय आणि म्हणून आपल्याला ते सिद्ध होत नाही. तर हा विचार बाजूला ठेवा, दृढ निश्चय करा आणि मग त्या ठिकाणी तुमचं जे अनुष्ठान किंवा जपाचं काम करायचं आहे ते शांतपणे करा. तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. अशा प्रकारचं आश्वासन हे स्वतः परमेश्वर देतो आहे. तेव्हा त्याच्यावर आपल्याला संपूर्ण विश्वास ठेवला पाहिजे आणि या विश्वासानेच आपण हे आपलं कर्म जे आहे हे पुण्यकर्म करू आपण आणि त्याचं आपल्याला फलज प्राप्ती जी आहे ती अंतिम ही ब्रह्मस्वरूप होणे, आत्मस्वरूप होणे, संपूर्ण मुक्ती प्राप्त होणे अशा प्रकारची आहे. तसं हे निवेदन केलं. त्याच्यावर पुढे पूर्वपक्ष पुन्हा एकदा असा प्रश्न मांडतो की जर तुम्ही सांगाल ती गोष्ट जर खरोखरच ती अशी असेल तर बोधवृत्तीच्या प्रवाहाचा अभाव होण्याच्या कारणाने आणि विपरीत वृत्ती व त्याचे कार्य पाहिल्या जाण्याने हा निश्चय होतो की अंतिम आत्माकार वृत्ती ही अविद्येची निवृत्ती करणारी होऊ शकत असते, पहिली नाही. म्हणजे इथे त्यांनी सांगितलं की तुम्ही जर आत्मविद्येचा किंवा बोधवृत्तीचा जर तुम्ही प्रयत्न कराल आणि बोधवृत्तीमध्ये तुम्ही बोधवृत्तीच्या प्रवाहाचा जर अभाव झाला तर मात्र तुम्ही विक्षेपित व्हाल.
असं या ठिकाणी म्हणणं आहे. म्हणजे ज्ञान प्राप्त करण्याच्या प्रक्रियेमधून तुम्ही जर त्या ठिकाणी त्याचा अभाव कराल तर तुमचं विपरीत वृत्ती ही येण्याची शक्यता आहे. तेव्हा अंतिम आत्माकार वृत्ती ही अविद्येचीच निवृत्ती करू शकत असते. तर ही बाकीची कोणतीही गोष्ट त्याला होऊ शकत नाही असं यांचं प्रश्न आहे. त्यावर सिद्धांती म्हणतात की असं म्हणू नका, कारण की प्रथम आत्मप्रत्ययाच्या प्रमाणेच अंतिम प्रत्यय देखील हा व्यभिचारी होऊ शकत असतो. जर आत्मविषयक प्रथम प्रत्यय हे अविद्येची निवृत्ती नाही करतो, तर त्याच प्रकारे अंतिम प्रत्यय ही तसा करू शकत नाही. कारण की दोघांचाही विषय समानच आहे. दोघांचे जो विषय काय आहे, तर ब्रह्मस्वरूप होणे आहे. मग जर पूर्वपक्ष म्हणतो जर अशी गोष्ट असेल तर सतत म्हणजेच अविच्छिन्न हे आत्मप्रत्ययच अविद्येच्या निवर्तक होऊ शकत असतो. विच्छिन्न नाही, म्हणजे तो अखंडपणे तुम्ही आत्मतत्वाशी अनुसंधानित राहिले तरच अविद्येचं निराकरण होईल. अशा प्रकारची गोष्ट आहे का, असं परत एकदा पूर्वपक्ष मांडतो. तर सिद्धांती म्हणतो की नाही, अशी गोष्ट नाही आहे. कारण की जीवनादी मध्ये राहताना आत्माकार वृत्तीची ही संतती म्हणजे अविच्छिन्नता ही संभवच नाही. कारण प्रापंचिक गोष्टीमध्ये जेव्हा मनुष्य काम करतो त्यावेळेस ती आत्माकार होण्याची जी वृत्ती आहे ती सारखी राहील असं आपल्याला सांगता येणार नाही. तेव्हा जीवनादीची जी हेतुभूत वृत्तीचा राहताना बोधवृत्तीचे अविच्छिन्नताची संभवता नसते. बोधवृत्ती ही अखंड नसते, ती मध्ये अध्यारूत असते. तुमच्या जाणीवेमध्ये बोधवृत्ती नसते. जाणीवेमध्ये तुम्ही अनुसंधानित आहात हे आपल्याला माहिती नसतं, पण तुम्ही त्या परास्थितीमध्ये परावाडीमध्ये तुमचं मात्र अखंड अनुसंधान आहे. तेव्हा जाणीवेत ते नाही म्हणजे ते मुळातच नाही असं म्हणू नका, असं सिद्धांतीचं म्हणणं आहे. कारण की त्याच्यामध्ये हा परस्पर विरुद्ध असतो. जर म्हणाल तर जीवनादीची हेतुभूता वृत्तींचा तिरस्कार करून मरणापर्यंत बोधवृत्तीचे प्रवाह राहतील, तर हे म्हणणे हे ठीक नाही. कारण की बोधवृत्तीच्या इयत्तेमध्ये प्रवाहाचा निश्चय न होण्याच्या कारणाने शास्त्र अभिप्रायाच्या ह्या अनिश्चयाचा दोष येईल. अर्थात इतक्या वृत्तीचा प्रवाह अविद्येची निवृत्ती करणार आहे असा निश्चय न करणार न होण्याच्या कारणाने शास्त्राचे तात्पर्य सुद्धा हे निश्चित होऊ शकणार नाही, आणि असं हे इष्ट नाही. त्यावेळेस तुमचं आचरण जो आहे तो त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. की प्रपंचामध्ये आचरण करावंच लागतं. एवढंच काय, परमार्थामध्ये सुद्धा आचरण करावं लागतं. नुसतं प्रपंचच नाही तर प्रपंचाला परमार्थ स्वरूप आणणे याच्याकरता आचरण हे शास्त्र आवश्यक आहे. आणि ते आचरण करताना कदाचित तुम्ही त्या बोधवृत्तीमध्ये राहणार नाहीत, पण त्या आचरणामध्येच बोध येईल, पण बोधवृत्ती नाही राहणार. म्हणजे आत्मानुसंधान करताना जसं तुम्ही ध्यानस्थ बसता, त्या ध्यानस्थ बसण्याच्या स्थितीमध्ये जी प्रतीती प्राप्त होते तशीच अगदी प्रतीती ही तुम्हाला त्या क्रियेच्या स्थितीमध्ये कदाचित येणार नाही, पण ती अध्यारूत असेल. हे हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे की क्रियेमध्ये सुद्धा त्या ज्ञानाचे पडसाद पडलेले आहेत. तुम्ही म्हणजे बोधवृत्ती त्या ठिकाणी राहायलाच पाहिजे असा आग्रह आपण धरू शकत नाही. कारण क्रिया जेव्हा करतो आपण एखादी, तेव्हा त्या क्रियेमध्ये आमचं लक्ष असतं, पण क्रियेचं प्रयोजनच ही आत्मस्थितीमध्ये जाण्याला असायला पाहिजे. आणि त्या क्रियेमध्येच ज्यावेळेस आत्मवृत्ती दिसते, आत्मस्थिती दिसते, त्यावेळेस त्या क्रियेची हे वेगळे पण तुम्हाला करता येणार नाही. आणि अंतरंगातल्या अतिशय तरल अशा कारणरूपामध्ये त्या ठिकाणी तिथे ती आत्मज्ञानाचा अधिष्ठान हे अखंड असेल. म्हणून मनुष्य कृती काय करतो याच्याबरोबर त्याचं अधिष्ठान म्हणजे त्याची धारणा काय आहे, आणि त्या धारणेमध्ये त्याची जर स्थिती निश्चित असेल की एकमेव अद्वितीय परब्रह्म परमात्माच आहे, अन्य कोणाचंही अस्तित्व नाही अशी धारणा आहे. बाकी मग कृती करताना आपण कुठल्या तरी जीवजगताच्या कल्याणाच्या कार्यात राहिलो तरी ती धारणा बदलत नाही, धारणा तीच असते. आणि कृतीमध्ये धारणेचा परिणाम दिसतो, पण याचा अर्थ जाणीवेत ती धारणा असलीच पाहिजे असा आग्रह नको, असे सूक्ष्म तत्वज्ञान या ठिकाणी सांगितलं आहे. त्यामुळे हे आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. तेव्हा इथे आपण थांबूया आणि पुढच्या रविवारी पुढचा भाग बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.